हं. तुम्ही आत्ता म्हणलात जीवनशैली, तर ह्या लाईफस्टाईलचा आणि डाएटचा आपल्या कामजीवनावर काय परिणाम होतो? थेट परिणाम होतो. बरं. थेट परिणाम. अगदी बघ सध्या आपण सगळेजण म्हणतोय ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल वॉर्मिंग. अरे काय फक्त पृथ्वी तापतीये का? नाही. त्या पृथ्वीवरचे जे काही आपण सगळे आहोत सजीव, ते आपण सगळेच तापतोय. हो. त्यामुळे ओव्हरऑल जर आत्ता बघितलं ना, तर आत्ताच्या सगळ्या मेडिकलच्या सिनॅरिओमध्ये उष्णतेचे आजार वाढत चाललेले आहेत. हं, हं. आयुर्वेदानुसार मगाशी मी म्हटलं तसं शुक्रम सौम्यम आणि आर्तवम आग्नेयम. ज्यावेळेस आपल्या निसर्गामध्ये उष्णता वाढते, बाय डिफॉल्ट ती उष्णता तुमच्या शरीरामध्ये वाढते. शरीरामध्ये वाढते म्हणजे कुठे वाढते? तुमच्या रक्तामध्ये वाढते. हं. ज्यावेळेस तुमच्या शरीरातलं रक्त खराब होतं, त्यावेळेस पुढचा त्याचा जो नंतरचा धातू शुक्र धातू आहे, तो खराब निर्माण होतो. आणि ज्यावेळेस शुक्र धातूमध्ये अशुद्धता निर्माण होते, अशुद्ध शुक्र निर्माण होतं, पित्तदुष्ट शुक्र निर्माण होतं, त्यावेळेस तुम्हाला वंध्यत्वाच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि सध्या आपली जी लाईफस्टाईल झालेली आहे, याच्यामुळं सगळी गडबड जी झालेली ती पचनसंस्थेमध्ये झालेली आहे, की जिथे आहार रस निर्माण होतोय. आपण एक तर वेळेवर खात नाही, अवेळी खातो. रात्रीच्या पार्ट्यांचं प्रमाण आपलं खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे खरं तर असं आहे की रात्रीच्या वेळेस आपला अग्नी जो असतो, भूक जी असते ती मंद असते. म्हणून आपल्याकडे सांगितले ना, दुपारचं जेवण राजासारखं पाहिजे आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं पाहिजे. म्हणजे मिळेल तेवढं आणि मिळेल तेवढ्या मात्रेमध्ये खायला पाहिजे. पण आपण उलटं करतो. आता आपण जेवतो, सगळ्या पार्ट्या ज्या असतात त्या राजासारख्या असतात. 6 कोर्स 7 कोर्स मील असे जे प्रकार असतात ते. त्यामुळं काय होतं आहे, तर तुमचा आहार रस जो आहे तो चांगला तयार होत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे वेळेत झोपायला सांगितलेलं आहे, वेळेत उठायला सांगितलेलं आहे. आजकाल लेट नाईट ही क्रेज झालेली आहे. एस्पेशली हे जे जेनजीज आहेत सगळे, त्यांच्यामध्ये तर उशिरा झोपणं हे म्हणजे त्यांचं, अरे तू काय लवकर झोपतो? हां, तू लवकर झोपतो, मी तू ऑर्थोडॉक्स आहेस. 12, 1, 2ला जे झोपतात ते म्हणजे एकदम फॉरवर्ड आहेत. तर याच्यामुळं काय होतं, शरीरामध्ये उष्णता वाढते. आणि सगळ्यात सध्याच्या काळामध्ये विशेषतः शहरी भागात आणि काही अंशी ग्रामीण भागामध्ये अजून एक जो महत्त्वाचा एलिमेंट आहे जीवनशैलीमधला, तो म्हणजे स्ट्रेस. कारण आपण सगळेजण करिअरच्या मागे आणि सगळे पैशाच्या मागे पळतोय. अनफॉर्च्युनेटली पुरुषांमध्ये लैंगिक समस्या निर्माण होण्याचं हे जे स्ट्रेस कारण आहे, याचा रिलेशन कसा आहे, तर पुरुष यशस्वी झाला म्हणजे काय, तर त्याच्याकडे पैसा किती आहे. म्हणजे त्याच्या यशस्वी करिअरचा संबंध हा अर्थकारणाशी लावला जातो. आणि हा पैसा कमवताना त्याची खूप दमछाक होती आहे. कित्येक जणांची ती कपॅसिटी पण नसते, पण तरी पण ते बिचारे स्पर्धेमध्ये पळतायत. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मनावरती होतो आहे. रक्तामध्ये उष्णता वाढते, मनाचं चंचलत्व वाढते आणि त्यातून नैराश्य येतं आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवरती आपली जी काही जीवनशैली आहे ती आपल्याला घातक ठरत चालली आहे. आणि म्हणून समाजामध्ये लैंगिक समस्यांबरोबर वंध्यत्वाच्या समस्या वाढत चालल्या. आज दर 10 जोडप्यांच्या मागे एका जोडप्याला मूल नाही आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आपल्या आजीला 10-12 पोरं असायची, कितीतरी भावंड वगैरे असायची. कुठल्याही डॉक्टरकडे पण ती गेली नव्हती. ती काही आदिमानव किंवा रोबो नव्हती. तुमची माझीच आजी आहे, तुमचा माझाच आजोबा आहे. पण त्यांची लाईफस्टाईल चांगली होती. आणि म्हणून आपण लाईफस्टाईल हा जो शब्द वापरतो, खरं तर याच्यावरती काम होणं खूप गरजेचं.